चला, आज आपण ना शिकूया माझ्या आईकडून ना गोल गरगरीत टम्म फुगणाऱ्या भाकरी कशा बनवायच्या आणि तेही चुलीवर. हा तर सगळ्यात अगोदर ना एका परतीमध्ये ना आवश्यक तेवढे ज्वारीचे पीठ घेऊन त्यात थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यायचं. एका भाकरीसाठी जेवढे पीठ लागते ना तेवढे मळून घ्यायचं, म्हणजे ते लगेच वापरले जातं. पीठ मळून झाले की खाली त्याच परातीमध्ये सुक्क पीठ टाकून ना मळलेल्या पिठाचा गोळा सुक्या पिठावर ठेवून ना एकदम हळूवारपणे कमी दाब देऊन थापून घ्यायचं. आणि बरं का, लक्षात ठेवा, जास्त भर दिल्यास ना भाकरी फुटू शकते किंवा फुगणार नाही, ती एकदम चिपकू राहणार. त्यामुळं ना अद्दरच भाकरी थापायची. मग तवा गरम झाला की त्यावर भाकरी टाकायची आणि आता वरच्या बाजूने थोडे पाणी लावून घ्यायचं. पाणी सुकलं की भाकरी व्यवस्थित लक्ष देऊन उलटायची आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची. आणि हो, भाकरी उलटताना खूप 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 काळजी घ्यायची, नाहीतर हाताला चटका लागतं. यामुळे नेहमी उलटानं वापरायचं भाकरी करताना.